नमस्कार, जय श्रीराम। तर आज मी कायगाव टोक्याला मुक्तेश्वरच्या दर्शनाला आलो होतो। हे मंदिर वर्षभर पाण्यात राहतं आणि आता यावर होतं, त्याबद्दल एक वेगळा लॉग बनवला आहे मी। पण यासोबतच आज मी असा विचार केला की आज थोडा निवांत वेळ आहे, मंदिरात शांत वातावरण आहे, चिमण्या आणि माझ्या व्यतिरिक्त फक्त माझ्यासोबत आलेला गणेश आहे आणि आपले भोले बाबा आहे। तर म्हणलं आज मी तुमच्यासोबत माझी आजपर्यंतचा जो आध्यात्मिक प्रवास आहे याची जर्नी, याचा प्रवास शेअर करावा। तर हा सगळा प्रवास सांगण्या अगोदर म्हणजे प्रवासाचा एक भाग की ज्याप्रमाणे आपण म्हणतो की मोदीने 10 वर्षात काय केलं, त्यासाठी आधी आपल्याला काँग्रेसने मागच्या 10 वर्षात काय केलं हे बघावं लागेल। त्याचप्रमाणे माझे आध्यात्मिक जीवन सुरू होण्या अगोदर माझं जीवन कसं होतं आधी ते बघावं लागेल, तेव्हा कळेल की आध्यात्मिक जीवनाचं काय महत्त्व आहे। तर स्टोरी सुरू होते माझी 10वी झाल्यापासून की मी एक खूप उत्साही युवक होतो। मला खूप प्रचंड छंद होता ट्रॅव्हल करण्याचा, बॉडी बिल्डिंगचा आणि त्यासोबतच वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा। तर मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायचो, जिमला जायचो, खूप वेट उचलायचो आणि मस्त जीवन चालू होतं। पण त्यासोबतच एक अशी माझी इच्छा होती की जीवनात प्रत्येक गोष्ट ट्राय करायची, जसं की जेन झी आपल्या जनरेशनच्या मुलांना वाटतं, ड्रग्ज, अल्कोहोल, गांजा, सिगरेट वगैरे या सगळ्याच गोष्टी। आणि मी त्या गोष्टीमध्ये गुरफटलो। मी खूप दिवस सुरुवातीला सिगरेट, नंतर दारू, गांजा, पण या सगळ्या गोष्टी माझ्या अकॅडमिक्सवरती कधीच परिणाम केला नाही। मी एक ॲव्हरेजपेक्षा जादा आणि टॉपरपेक्षा थोडा खालचा मुलगा होतो की 12वी नंतर मला MBBS सोडून सगळ्या मेडिकल फील्डमध्ये मला नंबर लागत होता गव्हर्नमेंट कोट्यातून। पण मला कुठंतरी वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच करायची होती असं मी ठरवलं होतं आणि त्यामुळं मी ठरवलं की मला मेडिकल फील्डला ॲडमिशनच नाही घ्यायचं, पण घरच्यांनी कन्व्हिन्स करून मला फार्मसीला ॲडमिशन घ्यायला लावलं आणि मग मी फार्मसीला ॲडमिशन घेतलं। मग फार्मसीला ॲडमिशन घेतल्यानंतर बी त्याच गोष्टी सुरू होत्या, पण त्या गोष्टी थोड्या एक्स्ट्रीमला गेल्या आणि एक्स्ट्रीमला गेल्यानंतर असं झालं की कोणत्याही गोष्टीचं एक ड्रग टॉलरन्स असतं की तुम्हाला जेव्हा ड्रग टॉलरन्स हिट करेल तर होईल काय की उदाहरण सांगतो सरळ सरळ की तुम्ही आज चहाचा 1 कप प्याल, पण उद्या तुम्हाला 2 कप पिल्यावर संतुष्ट वाटेल। दारू पिणाऱ्याला आज 90, उद्या क्वार्टर लागते। त्याप्रमाणे ह्या गोष्टी होतात आणि जेव्हा त्या गोष्टी होतात तेव्हा त्या बॉडीवरती एक टोल भरावा लागतो बॉडीचा। तर होतं काय की मग तुम्ही मानसिकरित्या, शारीरिकरित्या तुमचं कुठंतरी खच्चीकरण होतं आणि हे कळतं, प्रत्येकाला कळतं, कळत नाही अशातला भाग नाही। पण होतं काय की मित्रपणा म्हणा किंवा आपल्या ज्या सवयी आहे, आपलं शरीर, आपल्या तलब, त्या गोष्टींना आपल्याला सामोरे जाऊ देत नाही। पण मी ठरवलं होतं की याच्यातून कसं तरी बाहेर पडायचं। तर सीन असं झाला की मग मी खूप प्रयत्न केले, काही दिवस सोडायचो, पुन्हा वापस सुरू करायचो, काही दिवस बंद, काही दिवस चालू, आज चालू राहिलं बरेच दिवस। त्यानंतर असं झालं की मग मला एन्झायटी, डिप्रेशन, झोप येणं अशा गोष्टी व्हायला लागल्या। तर मग मी ठरवलं आता परिवर्तन नक्कीच जीवनात काहीतरी व्हायला पाहिजे। मग मी सद्गुरूंचं बुक वाचलं, इनर इंजिनिअरिंग, आणि त्या बुकने खरंच लाईफचं ट्रान्सफॉर्मेशन केलं खरं, पण ते जादा दिवस राहिलं नाही। याचं कारण असं होतं की माणसाला सगळं चांगलं झाल्यावर सुद्धा एक कॉन्फिडन्स येतो आणि सद्गुरूंची एक ओळ आठवली मला की तुम्ही एका दिवसासाठी मूर्ख होऊ शकतात, आणि मी ती जादाच मनावर घेतली। मी पुन्हा हप्त्यातून 1 दिवस मूर्खपणा करायला लागलो। तो 1 दिवसाचा मूर्खपणा वापस रोजवरती आला। मग पुन्हा त्या सिच्युएशनमध्ये आलो। मग मला असं वाटलं की आपण नक्कीच काहीतरी चुकीचं केलेलं आहे आणि मग त्यानंतर मला सुसायडल थॉट्स यायला लागले। तर मग मी नक्कीच, मला मृत्यूबद्दल खूप आतुरता वाटली की नक्कीच जीवन कशाबद्दल आहे। माणूस जन्म घेतो आणि तो 1 दिवस मरून जातो, आणि मग नक्कीच मी या गोष्टीचा शोध घ्यायचा असं ठरवलं। मग पुन्हा इनर इंजिनिअरिंग बुक वाचलं आणि त्यावेळेला मला खूप साऱ्या गोष्टींची जी एक गरज होती त्या गोष्टी तर मिळाल्याच, पण माझी मृत्यूबद्दलची आतुरता आता अशी संपणार नव्हती की जीवन काय आहे, मृत्यू काय आहे, मग आपण जन्मच कायसाठी घेतो जर आपल्याला 1 दिवस मारायचंच आहे तर। आणि या सगळ्या गोष्टींमुळं मग मी ध्यान, साधना, उपयोग आणि ईशाक्रिया जे सद्गुरूंच्या ॲपवरती आणि यूट्यूबवरती फ्रीमध्ये उपलब्ध आहे त्या करायला लागलो। आणि मी सांगतो की तुम्हाला जर काहीच नसेल करायचं तर नक्की तेवढ्या गोष्टी करा। म्हणजे तुम्हाला दीक्षा वगैरे घेणं खूप मोठा विषय वाटत असेल तर तिथून तुम्ही तुमचा आध्यात्मिक प्रवास सुरू करा। अध्यात्म म्हणजे फक्त ध्यान करणं नाही 10 मिनिटात, अध्यात्म म्हणजे जीवनाला ओळखून घेणे। अध्यात्म म्हणजे काय आहे आपण पुढच्या वेळेत बघू, हा व्हिडिओ उगाच लंब करण्यात काय अर्थ नाही। तर माझी मग मृत्यूबद्दलची आतुरता वाढायला लागली आणि मग मी ध्यान साधना सुरू केली, स्मोकिंग वगैरे करायचो। पण मग मी ठरवलं की जीवनात काही जरी केलं तर ध्यान, साधना, ईशाक्रिया, उपयोग ह्या गोष्टी सोडायच्या नाही, आणि मी त्या करत राहिलो। बरेच
म्हणजे जवळपास 2-3 वर्ष उलटून गेले. मी बॉडी बिल्डिंगही केली, मी प्रोफेशनल लेवलला बॉडी बिल्डिंग केली. मी मराठवाडा श्री खेळणार होतो, पण माझ्या एका गुडघ्याच्या लिगामेंटला इंजरी झाल्यामुळे तिथून पुढं बॉडी बिल्डिंगचं करिअर माझं संपलं. कारण मग मी मेन्स फिजिक खेळू शकत होतो आणि मेन्स फिजिकमध्ये खूप कॉम्पिटिशन तर होतीच, त्याबरोबर स्टेरॉइड्स आणि बाकीच्या गोष्टींमुळे मला ते नकोसं वाटलं. कारण तुम्ही जर एकदा थोडे आध्यात्मिक अनुभव घेतले तुम्हाला नॉनव्हेजही खावं वाटत नाही. आणि नॉनव्हेज तुम्हाला जेव्हा कॉम्पिटिशनसाठी प्रेप करतात तेव्हा नॉनव्हेज खाऊन श्रेड होणं, बारीक होणं सोपं असतं व्हेज डाईटपेक्षा. पण मग या सगळ्या गोष्टींमुळे मला बॉडी बिल्डिंग सोडावी अशी वाटली, मी सोडून दिली. मी अजूनही व्यायाम वगैरे करतो, पण छंद म्हणून. प्रोफेशनली बॉडी बिल्डिंगचं मी आता विचारही करू शकत नाही, करणारही नाही कधी. तर ह्या गोष्टी झाल्या. तर मग त्यानंतर मग मी असं ठरवलं की आता ध्यान साधना तर नाही सोडायची. मग एक दिवस आम्ही होतो MP, UP, राजस्थानच्या ट्रिपवरती. तर त्या ट्रिपमध्ये असा किस्सा झाला की याच्या वेळेस आम्ही ठरवलं की महाकालचे दर्शन घेऊन येऊ. तर महाकालचे दर्शन घ्यायला गेलो. आरती सुरू व्हायला थोडा वेळ होता आणि मी ठरवलं की आता ईशाक्रिया करायची. तर ईशाक्रिया तिथंच करायला बसलो आणि नकळत मी अशा अवस्थेत पोहोचलो की जिथं मी, मंदिर, हे पर्यावरण, हे जग एक विलीन झालं होतं सगळं माझ्यासाठी. तर आज मी सांगू शकतो की त्याला आपण समाधी म्हणतो. त्यावेळेला मला माहीत नव्हतं हे काय होतं, पण नक्कीच खूप खूप प्रचंड मोठा अनुभव झाला. आणि त्या दिवसापासून नंतर कधीच मला तलप लागली नाही. आजपर्यंत खूप मित्र येतात, ते म्हणतात की चरस आणतात, गांजा आणतात, अफीम आणतात, दारू आणतात, इम्पोर्टेड माल आणतात, कसोलचा माल आणतात, मनाली, अफगाणिस्तान, काय काय घेऊन येतात. पण मला काही त्यामध्ये इंटरेस्ट येत नाही. कारण जीवन परिपूर्ण आहे. एका लहान बाळाला बघा, त्याला खाय प्यायला भेटलं कसं खुश असतं. मग आईबाप त्याला चॉकलेट दाखवतात, मग त्याला चॉकलेट खाल्ल्यावरच आनंद येतो. जो चॉकलेट खाल्ल्यानंतर तो त्याच जवळच जाऊन बसतो. मग चॉकलेट नंतर चहा येते, मग कॉलेजला चहासोबत सिगरेट येते, मग चहा सिगरेटसोबत दारू येते. असं आपण प्रगती करत जातो दुःखाकडे नकळत. आणि आपण म्हणतो की असं काय आहे जीवनामध्ये, एवढं दुःख काय आहे? हा आपण निर्माण केलेला आहे, हे आपल्या कर्माचे फळ आहे. आणि जीवनात प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्यासाठी आपल्याला अध्यात्माची गरज आहे. की मी एवढ्या परिस्थितीच्या बाहेर पडलो त्या अध्यात्मामुळे पडलो. तुम्ही बॉडी बिल्डिंग, मोटिवेशनल व्हिडिओ, सगळ्या गोष्टी किती जरी केल्या तरी तुम्ही त्याला टिकून नाही ठेवू शकत. जे एक स्वच्छ जीवन आहे, स्वच्छ म्हणजे कोणत्याही गोष्टीवर आपलं सुख आधारित नसलेलं जीवन जे ते तुम्ही सहज प्राप्त नाही करू शकत या मोटिवेशनल व्हिडिओ. त्यासाठी अध्यात्माची गरज आहे जीवनामध्ये. अध्यात्माचं एक सोपं सांगतो. अध्याय म्हणजे विषय आणि आत्म म्हणजे स्वतः. स्वतः म्हणजे काय? स्वतः म्हणजे हे तुम्ही म्हणाल हे मी आहे. हा मी नाही, हे माझं शरीर आहे. मी याला चालवू शकतो. ज्या दिवशी मृत्यू होईल कोणाची आपण काय म्हणतो, तो गेला, पण त्याचं शरीर तिथेच राहिलेलं आहे. याचा अर्थ ते शरीर तो नव्हता, कारण तो गेलेला आहे आणि त्याचं शरीर तिथं उरलेलं आहे. त्याला आपण जाळून टाकतो. जर आपण जिवंत माणसाला जाळतो प्रतिक्रिया देतो, पण एक शरीर झालं तो प्रतिक्रिया नाही देत, कारण तो नसतोच तिथे. आणि अध्यात्माबद्दल मी तुम्हाला खोल माहिती देणार आहे माझ्या अनुभवातून, आणि तुम्ही अनुभव घेऊ शकता अशी माहिती देणार आहे. ती याच्यानंतरचे सगळे व्हिडिओ अध्यात्मावरतीच असणार आहे. आजपर्यंत चॅनलवरती खूप खिचडी झालेली आहे. पॉलिटिक्सचं कंटेंट आहे, काही पण जे उठसूट. आता लाईफला थोडं डिसिप्लिनमध्ये ना आपलं जे काम आहे अध्यात्माचा प्रचार करणं किंवा अध्यात्म लोकांपर्यंत आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवण्याचा, त्यावरती आपण जादा भर देणार आहोत. आणि यासाठी तुमचं सहकार्य एवढंच लागतं की तुम्ही या गोष्टी तुमच्याही जीवनात आणा, जेणेकरून तुमचं भलंच होईल. कारण एक चांगला समाज असला तर एक चांगला देश घडवू शकतो. हे म्हणून नाही होणार की मी कट्टर आहे पण माझ्या तोंडात मावा आहे आणि खिशात सिगरेटचं पाकिट आहे, तर ही कट्टरपणा काही कामाची नाही आहे. तुमच्यासारखे हिंदूंची गरज बी नाही आहे देशाला. तुमचं परिवाराला विचारा की मी असा राहतोय तर तुम्हाला कसं वाटतं काय, ते म्हणून तू राहिला का जगला काय आमच्यासाठी काही नाही आहे. त्याप्रमाणे हिंदुत्व काही तुमच्यावर अवलंबून नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. येणाऱ्या काळामध्ये आपण अध्यात्म म्हणजे काय ह्यासाठीच मी पूर्ण माझा वेळ देणार आहे. आणि आज खरंच खूप मन प्रसन्न झालं आहे मंदिरात ध्यान साधना करून, ध्यान करून. नक्कीच मुक्ती देणारा हा मुक्तेश्वर आहे आणि येणाऱ्या काळात तो आपल्याला शक्ती देईल. आपल्याला जे अध्यात्माचं कार्य करायचं आहे, धर्माचं, राष्ट्राचं कार्य करायचं ते सगळ्यासाठी. पुढच्या व्हिडिओमध्ये हा लॉग टाकणार आहे मी. आजचा जो मुक्तेश्वरचा लॉग होता, एकमेव मंदिर आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, जे की वर्षभर पाण्यात असतं आणि उन्हाळ्यामध्ये जर पाणी कमी झालं गोदावरीचं तर ते वरती येतं. त्यासोबतच हे छत्रपती संभाजीनगरच्या बॉर्डरवरचं आहे. इथून पुढं नगर सुरू होतं.
तर ठीक आहे, याच्यानंतरच्या व्लॉगमध्ये आपण म्हणजे तुम्हाला पूर्णपणे कायगावचं जे मुक्तेश्वर मंदिर इथं कसं यायचं काय, सगळ्या गोष्टीची माहिती भेटूनच आहे. आजच्यासाठी एवढंच. माझी स्टोरी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर काही प्रश्न असतील, काही सजेशन असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. एवढंच. नमस्कार. जय श्रीराम.